करते मम्मी? किचन वरून ठेवते बघा. भात केलेला केवढं भात उरलंय. भात उरलंय बघा. वरण उरलंय. सगळं उरलेलं ठेवून टाकते. काही इलाज नाही त्याला. कोथिंबीर कशात ठेवले मी एवढं निवडून बघा. फ्रीज नाही तर जरा हे वल्ल केलंय रुमाल तसंच ठेवले. नाही तर प्लॅस्टिकच्या पिशवीत ठेवते तरी ओके राहतं. इथं ठेवले आणि इथं थोडंसं हळद टाकून दूध तयार करते दीदीसाठी. आणि मेन म्हणजे काय हे बघा, मला ते पण सांगते मी. हा डबा बघितला का? तर तुम्हाला कळलंच असेल काय आहे म्हणून. त्याच्यात आहे ना बडीशोप आहे, ओवा आहे, मेथीचे दाणे आहे आणि 2-3 लवंग आहेत, दालचिनी आहे, अजून हां जिरा आहे, अजून हे काहीतरी आहे बाबा, जिरा ओवा बडीशोप, अजून काहीतरी 4-5 जिन्नस टाकले त्याच्यात. हां धने 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 मेन धने. तर धने वगैरे सगळे भाजून तो व्हिडिओ काढायचा होता, तो राहूनच गेला माझा. मग म्हटलं जाऊ दे आता पावडरचाच बनवाल मी. तो पण राहत होता रोज. मग म्हटलं आज व्हिडिओ बनवायचा तुम्हाला. म्हणजे रोज काय करायचं, तुम्ही जेवण झालं ना हे सगळे 4-5 जिन्नस आहे ना ते सगळे असं थोडंसं भाजून घ्यायचं, रोस्ट करून घ्यायचं. त्याच्यानंतर मिक्सर बंद काढायचा आणि डब्यात भरून ठेवून टाकायचं. रोज रोज करायला कोणाला टाईम नसतं, तुम्हाला पण माहिती आहे. आणि हो का असं 1च चम्मच घेते मी आणि पातेल्यात टाकते आणि त्याच्यानंतर थोडंसं अद्रक टाकते. अद्रक आणि ते पाणी हे बघा किती 5 ते 7 मिनिटं उकळते. आणि ते पाणी मी म्हणजे झोपताना पिऊन झोपते. का सांगू का तुम्हाला? कारण मला ना थायरॉइड आहे. थायरॉइडमुळे ना माझं ना मी जेवू ना जेवू तरी माझं वजन आपोआप वाढतं. मग आता मी करायचं काय, व्यायाम तर करावंच लागतं. तर व्यायाम तर मी करायला कुठं बाहेर जातच नाही. मी माझं घर भले मी भले असते त्यामुळं. आणि जरी व्यायाम केलं तरी मी पायऱ्यावर खाली करते बरं का. किती 5 वेळा करते. म्हणजे नाही का पायऱ्या घरातल्या घरातच खालचे वर एवढं पायऱ्यावर खाली करते. आणि त्याच्यानंतर झोपताना घे तरी पण बघा आता है ना बघा. तर एवढं वजन जाण्यासाठी हो का थोडीशी कमी झाली बरं का माझी. किती 8 दिवस झाले का बाळा, का 5 का 6 दिवस झाले? काय हे आपण प्यायला लागलो 5 का 6 दिवस झाले बघा. तर थोडंसं परत वाटतंय मला. त्याच्यामुळं तुम्हाला पण वजन कमी करायचं असेल ना तर काही करू नका. व्यायाम करायला भेटलं तर करा, नाही तर नका करू. पण रोजचं हे पाणी प्या आणि झोप. ओके बघा आता ते ऑलमोस्ट उकळायला लागले मस्तपैकी. पण तुम्हाला नाही का गरमाचा त्रास वगैरे होत असेल किंवा मुळव्याध वगैरे असेल त्यांनी ना मेथी दाणे नका टाकू. मेथी ना गरमाच आहे, त्यांना अजून गरमाचा त्रास होईल. आणि लवंग आणि दालचिनी वगैरे मी टाकले ना थोडं थोडे 1-2 ते पण नका टाकू तुम्ही. तुम्ही फक्त ना धने टाका. धने हे थंड असतं, तुम्हाला तर माहिती आहे. धने म्हणजे कोथिंबीर, धने अख्खे धने. आणि ओवा थोडंसं टाका आणि बडीशोप आणि जिरे थोडंसं तेवढंच रोस्ट करा. आणि अद्रक पण आहे ना थोडंसं टाकायचं तुम्ही. अद्रकने कसं चरबी आहे ना पिघळती, त्यामुळं अद्रक टाकायचं. 1-2-3-4 मिनटं. आता झालं बघा माझं उकळून, तर मी बंद करून टाकलं. तेवढं करायचं आणि रोज प्यायचं आणि झोपायचं. म्हणजे मला असं वाटतं आता तुम्हाला जे पटतं ते करा. मला तर हो फरक पडायला लागले मला हो. आणि हो का दीदी कशी म्हणते 1000 वेळा. तर चला जाऊ दे. मग कसं वाटलं आजचं माहिती तुम्हाला तर सांगा मला कमेंटमध्ये. ओके बाय.